काल आपण बघितलं की अध्यात्म म्हणजे काय? तर मी एवढ्या छोट्या 3 मिनिटाच्या शॉर्टमध्ये नाही सांगू शकत की अध्यात्म का आणि कशासाठी करायचं. त्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही नक्की तो जाऊन बघा की का आणि कशासाठी करायचं. अध्यात्म ही थोडक्यात सांगते की अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की आपल्याला त्याची गरज लागतेच. त्याने आपलं जीवन खूप सुखकर होतं. आपल्या जीवनातल्या अडचणी कमी होतात. आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो आणि आपण आपल्यासमोर येणारी संकटांवर मात करू शकतो. आणि आपल्याला आपण जेवढं करू नामस्मरण, तेवढे आपले मागचे जे कर्माचे भोगही कमी होतात. प्लस तुम्हाला इंट्युशन्स मिळायला सुरुवात होते छोट्या छोट्या गोष्टींसाठी. अध्यात्म करण्याचे अनेक फायदे आहेत आणि तुमची आत्मशुद्धी होते. त्यामुळे अध्यात्म हे प्रत्येकाने करावं. अध्यात्म करणं म्हणजे संन्यास घेणे नाही किंवा हे सगळं सोडून जायचं नाही. हे तुमची स्वप्न, तुमची ध्येय ही पूर्णच करायची आहेत. पण हे फक्त ह्या जन्मापुरतं आहे आणि हा जन्म संपल्यानंतर आपल्या आत्म्याला योग्य ठिकाणी स्थान मिळावं, त्यासाठी अध्यात्म नामस्मरण करणं गरजेचं आहे. त्यासाठी पूर्ण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो नक्की बघा आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला सुरुवात करता येईल नामस्मरणाची, तेवढं सुरुवात करा. तुमची जी इष्टदेवता आहे किंवा तुम्हाला ज्या देवाचे अनुभव आले असतील, आणि फक्त नामस्मरण करू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या अभिषेक करा किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन या. आणि हो, त्याच्या पुढचा नंतरचा व्हिडिओ येत आहे की अध्यात्मासाठी सगळं सोडून देणं गरजेचं आहे का? तर नाही. आणि काय वाईट कर्म पण करणं म्हणजे वाईट कर्मच ही चुकीची आहेत, तर ती पण आपण केली नाही पाहिजेत. त्याचाही एक व्हिडिओ येणार आहे. तर नामस्मरण करत राहा.